राम राम. कशाला आडवा आला सकाळ सकाळ? अरे काय मयप्पा, मी जर गावात कोणासने हाक नाही मारली तर तुम्हाला बोलायला तरी कोण आहे? तात्या, शेतात काम करता करता गप्पा मारू. चल येतोस का? अरे गावातच मायंदळ काम आहेत. चल मग चाललो मी. ए, थांब थांब. गावात काय झालं समजलं का? काय बिघडू दे, आम्हाला काय पडलं नाही बघ. आमचं आम्हाला काम करू दे. राहिलं बा, तुमच्या भल्याच सांगत होतो मी. काय बी बोलतोस बघ तात्या. अरे खरंच, ती गोदा आहे ना तिकडं निश्चित पडली होती सकाळी. काय बी बरडू नका. अरे तुझी आण घेऊन सांगतो बाबा. मग आता कुठं आहे? आता घरला आहे. आता कुठं डोळं उघडलं आहे तो. हे म्हणजे परिस्थिती झालं. मग तेच सांगतो ना, काय कसलं काहीतरी ती बरळत होती, जागेच काहीतरी म्हणत होती. हा म्हणून म्हणलं ते वाट्याला बी जाऊ नका. तात्या, माझा काय या गोष्टीवर भरोसा नाही बघ. आणि गोदाला बघायला नाथा आहे. तू काळजी करू नकस. आता ज्याचं करावं भलं ते म्हणतं माझंच खरं. तात्या, तू बोलतोय आज ते खरं आहे बघ. हा आज कधीतरी बराबर बोल आहेस. मग चला गुमान, चला माझ्या संग. अरे काय मयप्पा, एक दिवस तुझ्या घरचं कोणी आडवं झालं ना मग समजन तुला. बरेच दिवस झाले आपण गुरुजींकडे गेलो नाही. त्यांचे पण आता वय झाले आहे. त्या निमित्ताने आपण जाऊ आणि पत्रिका बघून येऊ म्हणते. अय्यो अय्यो, गावात एक बाई निपचित पडली. अय्यो, पिंगळा सकाळी येऊन काहीतरी सांगून गेला. अय्यो म्हणून लगेच पत्रिका. अय्यो, अंधश्रद्धा आहे, अंधश्रद्धा. अय्यो, तुम्ही येणार नसाल तर मीच जाते. एकटी जाणार? अय्यो अय्यो, म्हणजे मला पण जावेच लागणार. आपण असे जाऊ आणि असे येऊ. बाळूचं काय समजत नाही. म्हणजे आम्हाला आताचा तसा काय त्रास नाही, पण काय कोड आहे ते कोण म्हणून माझ्या पोटाला जन्माला आला आहे. त्याला कसलंच भ्यान आहे. अनो क्यों बोलल
ते खरं होतंय त्याचं. काय बी समजत नाही बघ देवा. तुझी त्याच्यावर कृपा असू दे. छोट मालक व्यवस्थित बसा. यार चल ना लवकर. अरे किती येळ तो इथं. ठेव व्यवस्थित दमन. थांब. अरे पाण्याची कळशी घेतली का? अरे पंचासनी तहान लागली, वाटत पाणी मागितलं तर काय करशील रे? माझ्यासाठी खायचं पण घेऊन ये रे तात्या. वाटेत मला भूक लागली तर? दुसरं काही घेतलं नाही तरी मी चालन, पण तुमची खायची व्यवस्था झाली पाहिजे. तू येणार आहेस ना तात्या? आता हे काही विचारून झालं का छोट मालक? अहो गुरुजीकडे चाललं आहे. मी बी माही पत्रिका बघायला सांगतो ना. झाली आहे समजी तयारी. तयारी काय करायची रे पोपटा त्याच्यात? अय्य तयारी झाली. पैसे बसा तुम्ही. आणि येत त्या वाड्याकडे लक्ष नीट ठेव म्हणतो मी. तात्या पण आपल्या सोबत येत आहे ना आप्पा? अय्य त्याचे काय काम तिकडे? आवाज काय करताय? मी काय घोडं मारलं तुमचं? आम्ही जिथे जाणार तिथे तुला न्यायलाच पाहिजे का म्हणते मी. बस इथे गुपचूप. अहो तुम्ही गुरुजीकडे चालले आहेत ना, मग माझं बी बघाय सांगा ना. आता तुझे काय बघतोस? अय्यो अहो त्यांना विचारन ना माझं लगीन कधी होईल म्हणून. अय्यो अय्यो लग्नाच काय रे त्यामध्येच? इथे आम्हाला काळजी पडली त्याचं काही नाही, तुला लग्नाचं पडलं. तू तिथे नकोच रे मला आता त्या. असं का म्हणून? अय्यो गुरुजी सांगतील ते सगळं गुप्त राहायला पाहिजे. तू सगळ्या गावात बोंबा बोंब करशील. अय्यो नाही नाही, तुमची आण घेऊन सांगतो. म्या कोणासनी काय बी बोलणार नाही. हेनरी अहो घ्या की सोबत. किती वेळ वाद घालत बसणार आहात? अय्यो घेऊन जातो तुला सोबत, पण ह्या वेळेस तोंड बंद करायचं, लक्षात ठेव. हा आणि गावात न जाताना कोणी विचारलं कुठे चालला म्हणून तर काही सांगायचं नाही. नाही नाही नाही, अजिबात बोलत नाही म्या. अय्यो अहो चला की लवकर. किती वेळ बोलत बसणार आहात? चला. अय्य चला 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 चला. अय्यो गुंडप्पा मागे सर की रे, मी कसं बसणार? पाणी घेऊन म्हणतो. ये, अय्यो हे काय झालंय ते अजून काय समजानच. अवघडच आहे. नाथाभाऊ कुठं इथं आलं का नाही अजून? नाही
मग थांब मी त्यासनं घेऊन येतो. पंच आले वाटतं. गाडी पुढे नेऊन लाव की रे बाबा. गोदा बरी आहेस ना? वय कानावर आले माझ्या. नेमके काय घडले? हवा अक्का मी पाठच्याला माती आणाय म्हणून बाहेर गेलो होतं, पण माझ्या कानावर आवाज आला. कसला आवाज? मला बाहेर काढ. पण कुणाचा होता तो? कुणी बी नव्हतं बघा तिथं. ऐकलं का पंच? काय सुरू झालंय गावात? अयो गोदा, तुला भास झाला असेल. भास हवं नाही, मी माझ्या कानानं ऐकलं आहे. आणि एकदा नाही, दोनदा नाही, 3दा आवाज ऐकला मी. मग पुढे काय झाले? मला काय बी समजना. लय भ्या वाटत होत. अव कुणी बी नव्हतं तिथं. आणि नंतर त्याला कळलं का जमिनीतून आवाज येत होता. अयो अयो, जमिनीतून आवाज. अयो काय बोलतेस तू हे गोदा? अव गाव देवीची शपथ. आज पोतूर गावात असं काही घडलं नाही आणि आजच कसं काय घडलं? मला तर आता बाहेर जायचं म्हणजे भेपणच बसला आहे. अयो अयो, घाबरण्याचे काही कारण नाही. सगळा गाव सुरक्षित आहे. अयो तिला भास झाला, त्याच्यामुळे त्याच्या मनात बसले भीती. अय्य काळजी करायची नाही कोणी पण. अयो पण हे खरे असेल तर? अयो मग बघून घेऊ तेव्हाच तेव्हा. अय बरं अक्का, अहो तुम्ही बी जाऊ नका त्या अंगाला. पण नक्की कुठे? गावदेवीच्या देवळाकडे जी वाट जाते ना, हा. तत. होय होय, मी ध्यानात ठेवेन. पण हा, गावात कुणाला पण असं काही वाटलं तर पहिले वाड्यावर येऊन सांगा. काय? अय्यो अव्वा, आपण पण तिकडे जायला नको. तिकडे भूत असेल. अयो घाबरू नकोस रे माझ्या गुंडू. अय्यो अय्यो, हे असे काही बाई बोलून माझ्या लेकराच्या मनात काहीतरी भरवून देता तुम्ही. अय्यो आपण निघायला पाहिजे, चला. अय्यो काळजी घे गोदा. बाय असं विचारून आहे. पर कुठं चालला हाय सा? अयो एक काम आहे, लगेच येणार आम्ही परत. पंच मला तर लय भ्या वाटतंय. मी नाही येत तुमच्या संग. ए पोपटा,
अय्यो आता मी वर जरी गेलो ना तरी तुला यावं लागेल बघ माझ्या सोबत. अय्यो कुठे अय्यो काळजी घे ग गोदा. अय्यो चला. बा एक विचारू का? काम कर, काय बी विचारू नका. बाळ तुला सवयच आहे बघ मध्ये काहीतरी पुष्पट काढायची. अरे तसं नव, गावात काय झालं हाय ठाव आहे ना? गावची काळजी तू करू नकस. घरात आई एकली हाय म्हणून विचारलं. अरे तिला काय झालंय? काय झालं नाही, काय व्हायला ना ग म्हणून विचारलं. हे असं अर्धवट बोलणार आणि सोडून देणार होय? हे बघ बाळ्या, गोदा निपचित पडली होती, तुझी आय नाही. अंगा बस की. तर गोदा मावशी त्या जागावर का निश्चित पडली असं? आता ते मला विचारू नकस. काम कर, आणि तुला नसेल करायचं तर आमासी करू दे. बाय की तिथं जी जागा असल ती चांगली नसल. नसू दे, आपल्याला काय करायचंय? तुम्ही काय करू नका, मी करतो. मी घरला जातो आधी. काम चुकार आहेस बघ तू. तुला कारण पाहिजे ना हो घरला जायचं. मी आज सांगतो, आज माझ्या डोळ्यामोरनं कुठं बी जायचं नाही. तसं नाही, आई त्या जागावर एकली गेली तर? ती कशाला जाईल तिकडं? आई येळ मिळेल तेव्हा त्या दिव्याच्या देवळात जातीया. बा आपल्या धारणातच नाही आलं. म्हणून मी म्हणत होतो मी घरला जातो आणि आईला सांगतो की त्या बाजूला जाऊ नका म्हणून. जा बिगी बिगी जा. होय.